अहिल्यानगरमध्ये कत्तलखान्यावर LCBचा छापा, मुद्देमालासह 3 आरोपी अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर येते. शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. मिसगर लायब्ररीसमोर फकीर गल्लीत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास तिथे छापा टाकला. सदरच्या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळाहून 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. मुनावर फकीर सय्यद, नाविद रफिक कुरेशी आणि सालिम फैयाज अहमद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण झेंडीगेट भागातील रहिवासी आहेत. तर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आयनुल फयाज अहमद कुरेशी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. घटनास्थळावरून गोमांस, खिमा बनवण्याची मशीन, इलेक्ट्रिक वजन काटा आणि हत्यारे असा एकूण 76,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 आणि प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.